म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. काय म्हणालात? या ओळी चिल्लर वाटतात आणि काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात. असल्या तर असू दे आणि फसल्या तर फसू दे, तरी सुद्धा प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. अशा मंगेश पाडगावकरांच्या साध्या सोप्या शब्दातल्या कितीतरी कवितांनी गेली 6 दशकं महाराष्ट्राच्या मनावर गारूड केलं. आजी आजोबांपासून नातवापर्यंत त्यांनी स्वतःचा एक रसिक वर्ग तयार केला. 10 मार्च 1929 या दिवशी या अवलिया कवीचा जन्म वेंगुर्ल्यात झाला. वयाच्या 14व्या वर्षापासून कवितांचं जीवन गाणं गाणाऱ्या या अवलिया कवीचा आलेख उत्तरोत्तर बहरतच गेला. मुंबई विद्यापीठातून मराठी आणि संस्कृत विषयातून त्यांनी MA केलं. मर्ढेकरांच्या काळात पाडगावकरांनी काव्यलेखनाला प्रारंभ केला. या काळात सौंदर्य पूजेचा गाभा त्यांना गवसला आणि आयुष्यभर ते त्याचाच आविष्कार करत राहिले. बडबड गीतांपासून प्रेम कविता, नाट्यकाव्य, भावगीता यातून त्यांनी रसिकांच्या हृदयावर राज्य केलं. एवढ्यावरच त्यांची प्रतिभा थांबली नाही. जसा त्यांनी जीवन गाण्यातून जगण्याचा आनंद रसिकांपर्यंत पोहोचवला, तसाच विडंबनातून आणि सलाम सारख्या कवितांमधून सर्वसामान्यांच्या वेदनेला वाट करून दिली. गझला, कबीर, मीरा, सूरदास यांच्या साहित्याच्या भाषांतरातून त्यांनी वैश्विक सत्याला गवसणी घातली. त्यांच्या कवितांवर कुसुमाग्रज आणि बाभ बोरकरांचा प्रभाव होता आणि त्यांनी तो अभिमानानं मिरवला. त्यांचा पहिला कविता संग्रह धारा नृत्य 1950 साली प्रकाशित झाला. त्यानंतर जिप्सी, निंबोणीच्या झाडामागे, छोरी, शर्मिष्ठा, वात्रटिका, भोलानाथ, मीरा, विदूषक, बबलगम, सलाम, गझल, भटके पक्षी, तुझे गीत गाण्यासाठी, बोलगाणी, चांदो मामा, सुट्टी एक्के सुट्टी, वेड कोकरू, आता खेळा नाचा, झुलेबाई झुला, नवा दिवस, उदास बोध, त्रिवेणी, कबीर, मोरू, सूरदास, कविता माणसांच्या माणसांसाठी, राधा, वाढदिवसाची भेट, अफाटराव, फुलपाखरू निळ निळ, आनंद ऋतू, सूर आनंद घन, मुखवटे, गिरकी यासारखे अनेक कविता संग्रह लिहिले. याचबरोबर जगप्रसिद्ध विल्यम शेक्सपियरची नाटकं सोप्या मराठीत आणण्याचं मोठं काम त्यांनी केलं. शेक्सपियरच्या द टेम्पेस्ट या नाटकाचं भाषांतर वादळमध्ये, तर ज्युलियस सीझर आणि रोमिओ आणि ज्युलिएट यांची भाषांतर करून त्यांनी मराठी साहित्य समृद्ध केलं. प्रेमानुभूती आणि निसर्ग सौंदर्य हे पाडगावकरांच्या निर्मितीमागचे प्रेरणास्त्रोत होते. जीवनाचा आनंद, त्याभोवतीचं सौंदर्य आणि प्रीतीची समृद्धी त्यांनी अनुभवली आणि रसिकांपर्यंत पोहोचवली. वसंत बापट, विंदा करंदीकर यांच्या समवेत मंगेश पाडगावकरांनी काव्यवाचनातून त्यांची ही कवितांची मुसाफिरी त्यांनी मांडली आहे. पाडगावकरांच्या या कार्याचा गौरवही झाला. 1980 साली त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. 2008 साली त्यांना महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार महाराष्ट्र भूषणनं गौरवण्यात आलं. तर 2013 साली पाडगावकरांना पद्मभूषणनं सन्मानित करण्यात आलं. मराठी साहित्याची आनंदानं सेवा करणाऱ्या पाडगावकरांनी रुईया महाविद्यालयात काही काळ मराठीचं अध्यापनही केलं. साहित्यात राजकारण नको अशी भूमिका असल्यामुळं त्यांच्या हयातीत त्यांना मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मात्र मिळू शकलं नाही. प्रेम कविता आणि भावगीताबरोबरच वास्तवावर भेदक प्रकाश टाकणारी राजकीय आणि सामाजिक आशयाची कविता हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. मध्यमवर्गीयांची लाचारी, दांभिकता, सत्तेच्या संपर्कात राहण्याची खुशामतखोरी, भ्रष्टाचार याबाबत लिहिताना पाडगावकरांनी उपरोधाचं महत्त्वाचं शस्त्र वापरलं. पाडगावकरांच्या कवितेची प्रकृती वैचारिकता आणि चिंतनात रमणारी नव्हती. प्रेमानुभूती, निसर्ग आणि जीवन सौंदर्य प्रत्येकानं अनुभवावं यासाठी त्यांचा हा कविता प्रपंच होता. याच अट्टहासानं ते जगले आणि त्यांनी अनेकांना समृद्ध केलं. मराठी काव्य प्रांतातल्या जुन्या आणि नव्यांना जोडणारा एक दुवा पाडगावकरांच्या निधनानं निखळलाय. एरवी गंभीर वाटणाऱ्या कविता वाचनाच्या कार्यक्रमात प्रत्येकाची टाळी मिळवणारा,
लोकांना दुःख विसरून हसवणारा, विचार करायला लावणारा हा महान कवी त्याच्या कवितेतून मराठी मनात अमर राहील. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.